पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आम्ही पिकनिकला जाणार, आम्ही पिकनिकला जाणार, आम्ही पिकनिकला जाणार। शांत बसून अभ्यास कर आता। म्हणजे तू दुपारी शाळेत गेली होतीस? हो। आई, तू शाळेत आलेलीस मग आम्हाला भेटायला का नाही आली? अगं तुमची शाळा सुटली तेव्हा मी सरांशी बोलत होते ना, म्हणून लक्षात नाही आलं माझ्या। बरं झालं, एक मोठा प्रश्न सुटला, लाईट्स पण आले। काल रात्री गर्मीने इतका जीव हैराण झाला होता ना, विचारू नकोस। पण वहिनी तू 20,000 आणलेस कुठून? अगं 20 नाही 14। शाळेने सगळ्याच मुलांची फी कमी केली। 3,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याची फी कमी केली? हो। अगं पण कसं केलं आई? ते ना एक सिक्रेट आहे, त्यासाठी आपल्या सगळ्यांना थोडं थोडं काम करावं लागेल आणि लोकांचा फायदा होईल। त्यामुळे आधी यांना फोन करून कळव बाई। प्रवासात सारखे ते मुलांची पिकनिक तेच चाललं होतं त्यांचं। आजी आबा कसे राहिले ग तिकडे? मला माहित होतं सुमित भाऊजी बाबांना सोडणार नाहीत। शेखर भाऊजी गेले त्यानंतर सुमित त्यांना वडील मानतो आणि बारशाच्या निमित्ताने सगळे पाहुणे आले होते। मग मीच म्हटलंय ना, राहायची इच्छा असेल तर हा काही दिवस। मग आजोबा किती दिवस तिकडे राहणार? घरी कधी येणार? अरे येतील 2-4 दिवसात। त्यामुळे बाबांनाही थोडा चेंज मिळेल। वहिनी पाण्याची बाटली दे ना। हो आणते। मी त्यांना निघताना म्हटलं, आता 4-5 दिवस शेअर मार्केट टीव्हीवर बघायला नाही मिळणार, मग अहो करोडचं नुकसान होईल आपलं। विद्युत तू? अरे आत ये ना। पप्पा, एक मिनिट। संजू चल। थांब, तू संजूला कुठे घेऊन चाललायस? का न्यायचंय त्याला तुला? कारण कळेल मला। कारण या घरात संजू सेफ नाहीये। हो वकील साहेब, जे मनात येईल ते बडबडताय का? मी मनातलं काहीही बोलत नाहीये। इथे जे काही झालं ना ते सगळं मला संजूने सांगितलंय। संजू काय सांगितलंयस तू? असा धाक दाखवून तू त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करतेस का? तू काय बोलतोयस विद्युत? मला संजूचा फोन आला होता। हॅलो पप्पा, मला इकडे नाही राहायचंय। संजू काय झालं? मम्मी मला खूप मारते आणि मला ट्रिपला पण जाऊ देत नाही। तुमच्याकडून ट्रिपचे पैसे पण घेऊन देत नाही। मी मागितले तर मला मारलं। मामा सुद्धा मला रागवतो। मला इकडून घेऊन जा, मला इकडे नाही राहायचंय। संजू तू काळजी करू नकोस, मी आलोच। पप्पा लवकर या। का केलंस असं मूर्ख मुलगा? अरे याचे परिणाम काय होणार आहेत माहितीये तुला? वाह, आता मला पक्की खात्री पटलीये की संजूने मला जे सांगितलं ना ते सगळं खरं आहे। विद्युत अरे तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती। म्हणजे शिल्पी अपसेट होती आणि संजूने तिला उलट उत्तरं दिली। रागाच्या भरात तिने त्याला मारलं। तसं नाही रे। तू एक मिनिट, तू कोण आहेस? तू माझी वकील आहेस? माझा नवरा माझ्या मुलाबद्दल माझी तक्रार घेऊन आलाय, या सगळ्यामध्ये तू का बोलतीयस? का मध्ये पडतीयस आमच्या? शिल्पी, ही कोणती पद्धत झाली ताईशी बोलण्याची? आधी आहे ना तू नीट बोलायला शिक। लहान मुलांनी जर मोठ्यांना उलट उत्तर करू नये असं वाटत असेल ना, तर आधी ती सवय मोठ्यांना असायला हवी। पण इथे तर सर्वच तुझ्या चुकीला पाठीशी घालतायत। मी आतापर्यंत शांत होतो, पण हे सगळं जर संजू पर्यंत येणार असेल ना, तर मी संजूला इथे नाही ठेवणार। विद्युत आत ये, बाहेर तमाशा नको मला। शिल्पी चुकली। हो, शिल्पीने संजूला मारायला नको होतं, पण संजूने तुला फोन करून जे काही सांगितलं आणि त्याच्यामुळे तुझ्या डोळ्यासमोर जे काही दृश्य उभं राहिलं तसं काही झालं नाहीये इकडे।
अश्विनीने तिला वेळीच थांबवलं होतं आणि हे सगळं माझ्या समोरच झालं. मी इकडेच होतो. तिने जे काय केलं ते मलाही आवडलं नाही. म्हणून यापुढे असं काहीही होणार नाही याची गॅरंटी मी तुला देतो. पण तुला जे वाटतंय की संजू बरोबर असं काहीतरी होतं या घरात, तर तसं काही नाही. मुलांना मारायला नको या मताचा मी सुद्धा आहे. म्हणूनच मला हे जे काय घडलं ते आवडलं नाही. पण जर मुलं चुकत असतील तर त्यांना रागवायचा हक्क माझ्याकडे आहे आणि पर्यायाने या घरातल्या सगळ्या मोठ्यांकडे आहे. ठीक आहे श्रेयस, आज पहिल्यांदा तू तुझ्या बहिणीची चूक मान्य केली आहेस. संजूच्या बाबतीत जे मला चुकीचं वाटतं ते तुलाही वाटतं हे बघून बरं वाटलं. एका गोष्टीची खात्री वाटते की निदान संजूच्या बाबतीत तू चुकीच्या गोष्टीसाठी शिल्पीला पाठीशी घालणार नाहीस. मला हाच कॉन्फिडन्स नव्हता आणि म्हणून मी संजूला घेऊन जाणार होतो. डोंट वरी, शिल्पी पुन्हा असं काही करणार नाही. आम्ही मिळून याची काळजी घेऊ. डोंट वरी. आणि सॉरी, मी जरा जास्त रिॲक्ट झालो. पण संजूचा फोन आला आणि आय कॅन अंडरस्टँड. युअर फादर, तुला काळजी वाटणारच. इट्स ओके. शिल्पी, इकडचा तिकडचा राग आणि टेन्शन आहे ना संजूवर काढण्याची गरज नाहीये. डोकं आहे ना जरा शांत ठेवायला शिक. इनफॅक्ट सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. श्रेयस, फक्त तुझ्या शब्दाखातर मी संजूला इथे ठेवून चाललो. पण नंतर पुन्हा कधी संजूची मला कंप्लेंट आली ना तर मी कोणाचंही ऐकणार नाही. मग मी संजूला सोबत घेऊन जाईन कायमचा. डोंट वरी. मी सांगितलं ना, असं कधीही परत होणार नाही. संजू बेटा, मोठ्यांना उलट उत्तरं करायची नाहीत आणि कोणाला कसलाही त्रास द्यायचा नाही. हो. येऊ मी? टाटा कर बाबांना. बाय. आई तुम्हाला चहा देते. हे बाहेर न्यायचंय का? मी नेईन. नाही, मी नेतो ना. कशाला? तुला जरा मदत. रोज करता? ए ऐक ना, तू आज संध्याकाळी तयार नाही झालीस? लक्ष असतं तुमचं? काहीतरी सॉलिड बिनसलंय. हे काय, नेहमी सारखं वॉकला जायचं सोडून इकडे गच्चीवर का उभी आहेस तू? काय झालंय? काही झालंय का? हो झालंय. अरे वा, तुमच्या लक्षात आलंय? अश्विनी, हे कोड्यात बोलणं बंद करा आता आणि मला सांग काय झालंय ते. काही नाही. मग माझ्याशी अशी का वागतेस तू? म्हणजे तुम्हाला फरक पडतोय? मला फरक पडतोय. आजही अशीच निघून गेली त्या शाळेत. अच्छा, म्हणजे मी तुमची परवानगी न घेता शाळेत गेले या गोष्टीचं वाईट वाटलंय तुम्हाला? नाही, मी जे तुला हे सारखं सारखं विचारतोय आणि तुम्हाला सांगत नाहीयेस ना, हे आवडत नाहीये. याचं वाईट वाटतंय मला आणि मला जाणून घ्यायचंय. मला फरक पडतो. खरंच फरक पडतो? मग सांगा ना मला, कारण ना मला कळतच नाहीये मी तुमच्यासाठी कोण आहे आणि तुमच्या आयुष्यात मी कुठे आहे. आणि मी मुळात ना हा प्रश्न तुम्हाला विचारलाच नसता, पण माझ्या मुली मला हा प्रश्न एकदा नाही तर सतत विचारतात, कारण त्यांना दिसतंय की त्यांचे बाबा त्यांच्या आईशी नीट वागत नाहीत. अश्विनी, त्या लहान आहे. मी लहान नाहीये.
आज मयू ज्या वयात आहे ना, त्या वयातली मुलं आजूबाजूची परिस्थिती बघून महत्वाचे निर्णय घेतात आयुष्यातले. जर तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि आपण तिला विचारलं का, आणि ती म्हणाली तुमच्यामुळे मी हा निर्णय घेतलाय, तर आपल्याकडे काही उत्तर आहे का? नाही ना. मी त्या दिवशी तुम्हाला कोट घेतला. माझी स्वतःची पहिली कमाई होती. मी खूप आनंदात होते. स्वतःचा मी निर्णय घेतला होता. तुम्ही काय केलं? माझ्या आनंदावर विरजण टाकलं आणि हेच सगळ्यात जास्त मयुरीला खटकलं. मला खरंच काही कळत नाही का हो? चार चौघात कसं वागावं याचा सुद्धा सेन्स नाहीये. मला काहीच दर्जा आणि क्लास नाहीये का? सांगा ना. हे उत्तर हवंय मला. माझ्या मुलींसाठी मला हे उत्तर हवंय. तुमच्या आयुष्यात मला काय स्थान आहे हे मला कळायलाच हवं. इकडे बघ, माझ्याकडे बघ. बघ इकडे माझ्याकडे. तुला खरंच वाटतं ना की माझं प्रेम नाहीये तुझ्यावर? ठीक आहे, असंच वाटतं ना तुला? मग एक काम करूया, तुझा ज्यांच्यावर विश्वास आहे ना त्यांना विचारूया की माझं प्रेम आहे की नाहीये तुझ्यावर. एक मिनिट. गणू बाप्पा नमस्कार. काय करू, रात्रीचा तुम्हाला त्रास द्यावा लागला त्यासाठी सॉरी. पण काय प्रॉब्लेम आहे ना, माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे की नाही हे मी जर तिला सांगितलं तर तिचा विश्वास बसत नाही. म्हणून तुमच्यावर विश्वास आहे तर तुम्हीच सांगा. ओके सॉरी. एक मिनिट. उचल. अहो हे उचल म्हटलं ना. उचल. आता का हातात ठेवायची? उघडती. हो. हे सगळं करायची काय गरज आहे? नाही गरज आहे. आता एक काम कर, दुसरी चिठ्ठी उचल. अश्विनी दुसरी चिठ्ठी उचल. यातही होच लिहिले. हो, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही याचं उत्तर फक्त होच असू शकतं. त्याचं दुसरं ऑप्शन नाही असं असू शकत नाही. अश्विनी माझी कधी कधी चिडचिड होते, राग येतो मला. त्या रागाच्या भरात मी काहीतरी बोलतो तुला, पण याचा अर्थ हा नाही ना की माझं प्रेम नाही तुझ्यावर. मग हे मला नाही, तुमच्या मुलींना सांगा आणि ना स्वतःच्या वागण्यातनं दाखवा. कारण नुसतं सांगून तुमच्या मुलींचा विश्वास बसणार नाही. होय. आई, आमच्या शाळेत राम आणि सीताचा प्ले होणार आहे. अरे वा. अरे राम नाही म्हणायचं, प्रभू रामचंद्र म्हणायचं. आजी, भगवान राम खूप चांगले होते ना, मग त्यांच्या बाप्पांनी त्यांना जंगलात का पाठवलं? कारण राणी कैकेयीला त्यांनी तसा वर दिला होता. वर म्हणजे काय? वर म्हणजे इच्छा, जी केव्हाही पूर्ण करता येते. मग भगवान रामच्या पप्पांनी त्यांना जंगलात जाताना खूप सारा टिफिन पण दिला.
ते मला काही माहित नाही हा. मामी मी पिकनिकला जाणार ना तेव्हा ना तू मला मोदक दे नाहीतर लाडू दे. मी तुझ्याकडे वर मागतोय की तू मला कधी पण मोदक देऊ शकते. ए संजू, तुला खाण्याशिवाय काही सुचतच नाही का रे? देईन हा, मोदक पण देईन, पण आता हे पोहे खा. अश्विनी त्याला पाणी दे. अश्विनी जरा पाणी देतेस का ग? वा, नाही म्हणजे काय पोहे बनवलेस तू, सॉलिड. म्हणजे तुझ्या हाताचं काय करू ना तेच कळत नाहीये मला. राजाच्या दरबारात तो आचारी असतो ना त्यालाही असे पोहे जमणार नाही. बाबा, राज दरबारात राजा पोहे खातो का? दे ना मी वा, काय पाणी आहे. नाही म्हणजे क्वांटिटी सॉलिड आहे एकदम. तुझ्या आईला ना एक्झॅक्टली कळत किती द्यावं पाणी, कोणाच्या मनात किती पाणी पिणं आहे तेही कळतं तिला. मग आणि माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट अश्विनीला माहित असते. सॉलिड. अश्विनी मस्त, छान पाणी. दादा, काय चाललंय? म्हणजे सगळं ठीक आहे ना? सगळं ठीकच आहे. आणि असं का विचारतेस? माझं सगळं ठीकच राहणार जोपर्यंत अश्विनी माझ्या बरोबर आहे, कळलं? मला कॉफी मिळणार आहे का? कॉफी. तुम्ही जे करताय ना ते करू नका, तुम्हाला नाही जमणार. येतो मी. पांडे आहे घे, चेक कर पेपर आणि कामाला सुरुवात कर. के पेपर्स आहेत, प्रायोरिटीवर ठेव. 480. काय? 480 रुपये. बाकीचे पैसे काम झाल्यावर. तू माझ्याकडून ऍडव्हान्स घेणार? ऍडव्हान्स घेतल्याशिवाय मी कामच करत नाही. माझ्याकडं नाही का? तू कोणी स्पेशल आहे? सूर्या, याला एक कटिंग पाच, म्हणजे डोकं ठिकाण्यावर येईल. 480. अर्जंट हवे असतील तर 200 रुपये वेगळे. आणि श्रेयस, तुझ्यापेक्षा खालच्या क्लास मधला असलो ना तर हिशोब व्यवस्थित जमतो मला. भांड्या यार सोड ना आता. पेपर्स परवा मिळतील. काम झालं की फोन करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघांनी ठरवलंय माझ्याबरोबर काय करायचं ते, कसं वागायचं. तुम्हाला माहितीये ना माझा स्वभाव रागीट आहे. मला राग आला का मी वाटेल तसं बडबडतो. जरा समजून घ्या ना मला. मग बदल स्वभाव. तुला समजून घ्यायचा ठेका घेतला नाही आम्ही. तुला जसा राग येतो ना तसं आम्हाला सुद्धा वाईट वाटतं. तू एकटा माणूस आणि आम्ही कोण, दगडाचे? असं नाही बोलत आहे मी. मन आहे तुम्हाला, मलाही कळतं ते. पण मला ना हे असं खोटं खोटं वागता येत नाही. तू माझा मित्र आहेस आणि ती माझी बायको आहे. माझं तिच्यावर प्रेम आहे, पण मला नाही कळत प्रेम कसं दाखवायचं ते. हाच तुझा प्रॉब्लेम. आणि यात मी तुझी काहीच मदत करू शकत नाही.